नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आता आहे पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरमध्ये इथे शेतामध्ये आलेले आहे. आमच्या सुनबाईचे माहेर आहे पंढरपूर. आणि आता इकडे फिरते मी शेतामध्ये, काय काय आहे शेतात बघायला. कालच इकडे खूप मोठा नाग निघाला होता वाटतं, पण तो पळून गेलेला आहे. त्याच्यामुळे मी जरा सावधान मध्ये चालते, कारण इकडे जे होल दिसत आहेत सगळे ते ह्याच्यामध्ये मातीमध्ये असू शकतो असं म्हणतात बाई इकडं. पण आता काय माहिती, सगळीकडे लक्ष देऊन फिरायचं थोडंसं. म्हणलं चला आता एक शेतात फेरफटका मारून येऊत, काय काय आहे बघूयात. गहू आहे वाटतं, त्यांचा गहू झालेला आहे पूर्ण आणि तो आता काढायला आलाय. शेतातलं खरंच अवघड आहे बरं का, शेतकऱ्यांचं जीवन खूप अवघड आहे. आम्ही घरी आहे ना, आता सध्याच्या काळात जर म्हणलं, टोमॅटो माहिती आहे का, आणले होते आम्ही टोमॅटो 10 रुपये किलो. तर अक्षरशः घरी ते टोमॅटो घेऊन आले तर मी म्हणलं काय फक्त 10 रुपये किलो. आणि नंतर खरंच असं वाटलं की किती अवघड आहे. 10 रुपये किलो जर टोमॅटो विकायची वेळ येत असेल तर ते म्हणजे इतके दिवस शेतकऱ्यांना कसं परवडत असेल. आता आपण मार्केटमध्ये 10 रुपये किलोनी घेतले समजा, तर शेतकऱ्यांनी ते होलसेलमध्ये किती रेटने विकले असतील, कारण ते आपल्यापर्यंत 10 रुपयाने येत असेल तर त्यांनी खूप कमी रेटमध्ये विकले असतील. आणि इतके दिवस ते सांभाळून त्याचं एवढं नियोजन करून 10 रुपये किलोनी विकावं लागतंय, हे खूप म्हणजे बरोबर नाही वाटलं. असं आपल्याला ठीक आहे ना, आपल्याला वाटतं बाबा आपल्याला स्वस्त भेटलं, आपल्याला त्याचा आनंद होतो की आपल्याला स्वस्त भेटलं. पण हे शेतकऱ्यांना किती अवघड आहे की त्यांनी 10 रुपये किलोनी कसं परवडलं असेल त्यांना. आता 10 रुपये किलो मला भेटले तर जे विकणारे आहेत होलसेलमध्ये त्यांनी किती स्वस्त घेतले असतील. आणि इतकं स्वस्त घेऊन शेतकऱ्यांचं कसं किती हाल होत असतील, आपण म्हणतो खूप हाल होत असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 10 रुपये किलो ते विकतात. तीच भाजी आपण हॉटेलमध्ये 300 रुपये वगैरे प्लेट घेतो, अशा कोणत्याही भाज्या. तर एका भाजीसाठी असं सामान कितीकसं लागतं आणि त्याचे डायरेक्ट 300 रुपये होतात. आणि इथे इतके दिवस शेतकऱ्यांनी टोमॅटो असो किंवा कोणत्याही भाजीपाला असो, तो उगवायला, त्याचं सांभाळ करायला किती दिवस लागतो आणि त्याचा त्यांना काहीच भाव भेटत नाही. आणि इकडे हॉटेलवाले आपण मस्त जातो, GST लागते. रोटी जरी खायची म्हणलं तर GST लागते आणि त्याच्यावर कुणीच आवाज उठवलेला नाही. खरं तर काय असं की गरीब लोक, आपण एक वेळेस जर हॉटेलमध्ये गेलं तर किती बिल होतं. खूप गरीब लोक असतील त्यांनी जायचं का नाही, म्हणजे त्यांचं लाईफच पूर्ण चेंज झालं आहे खरं तर. आता ह्याच्यावर जास्त बोलणं म्हणजे असं वाटतं की मग आपण काय आपण सर्वसामान्य माणसं काय राजकारणी वगैरे नाहीत. पण हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत की आपण हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला एका रोटीवर सुद्धा टॅक्स भरावा लागतो, GST भरावी लागते. आणि शेतकरी इतके दिवस जे अन्न उगवतात, पिकवतात, किती दिवस लागले असतील बघा. हे गहू वगैरे व्हायला किती दिवस लागतात आणि ह्याचा भाव एकदम कवडी मोल होत चालला आहे. तर वाईट वाटतं, कधी कधी खूप वाईट वाटतं. एक डिश जर तुम्ही 300 रुपयाला विकताय भाजीची, तर शेतकऱ्यांनी एवढं उगवलेलं असतं सामान, त्यांना तर किती पैसा भेटला पाहिजे खरं तर. आता शेती नाही परवडत, शेती करणं नाही परवडत, हे आपल्याला कळतं. शेती करणं नाही परवडत, पण शेतकऱ्यांनी रिअल काय करायचं मग. आणि शेती करणं नाही परवडत हे जर प्रत्येकानेच म्हणलं तर आपण नंतर खाणार काय, कारण खाण्याच्या वस्तू तर ह्या सगळ्या शेतीमधूनच उत्पन्न होतात. गहू, ज्वारी, बाजरी याच्याशिवाय आपण नाही जगू शकत ना. आणि बाकीचं जर म्हणलं वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्या, तर रोज लागणारा भाजीपाला, तर इकडनं कुठं जाऊ मी, रोज लागणारा भाजीपाला हा शेतीमधूनच असतो. आणि आपण सरळ प्रत्येकजण म्हणतो शेती नाही परवडत. खरंच नाही परवडत, पण नाही परवडत ह्याच्यासाठी उपाय काय आहे
तुम्हाला काय काय वाटतं बरं? उपाय काय झाला पाहिजे? तुम्ही कमेंट्समध्ये टाका. आणि सगळ्यांनी जरा शेतकऱ्यांसाठी, त्यांचं आयुष्य सुधरवण्यासाठी काहीतरी असा विचार करा की आपला शेतकरी परत, आधीचे कसे होते शेतकरी सगळे, त्या पद्धतीने सगळे असे एकदम चांगले झाले पाहिजे, सगळ्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे. शेतकरी म्हणलं की आधी एकदम असं रुबाबदार माणूस वाटायचा, आणि आता असं वाटतं अरे बापरे, म्हणजे कुठंतरी लाईफ चेंज झालं आहे, खूप बदलत चाललं आहे. आणि जितका माणूस पैसा कमवतो आहे ना, तितकं त्याच्या मागं स्ट्रगल वाढलं आहे. नेमकं कशासाठी कमावतो आहे? जर आयुष्य हे कोणत्या दिशेला चाललं हेच कुणालाच कळा नाही. आधीच्या संघर्षमय कथा आहे, प्रत्येकाच्याच असतात. बदलत फक्त लाईफ बदलत चाललं आहे, पण शेतकरी